श्री गजानन महाराज मंदिर लोणार येथे श्री गजानन विजय ग्रंथपारायण व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 26/12/2025 रोजी गजानन महाराज पालखी सोहळा संपन्न झाला। या पालखी सोहळ्यात संपूर्ण लोणार गावातील ग्रामस्थ मंडळी व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। ताल मृदुंगाच्या तालावर पालखी संपूर्ण गावातून काढण्यात आली। तसेच लोणार गावातील ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेऊन चौकात नाश्ता पाण्याची सोय करण्यात आली होती। तसेच ग्रामस्थांनी आलेल्या भाविकांचे आभार मानले। तसेच हरिभक्त पारायण शशिकांत थले महाराज यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। विशेष म्हणजे संस्थेचा कोणतीही देणगी मागण्यासाठी जात नाही, मंदिरात दिलेली देणगी स्वीकारली जाते। या सप्त्याचा 35वा वर्ष आहे आणि विशेष म्हणजे आज तागायत 35 वर्ष झाली हा ज्ञानयज्ञ सोहळा आणि अखंड चालू आहे। आणि आमच्या गावाचे वैशिष्ट्य असे पालखी सोहळा पहिले दिवसाला आणि या सोहळ्यासाठी प्रतिसाद मिळत असतो। कीर्तनकार इथे येऊन अतिशय आनंद होतात, कारण बाबांचं एक मूर्तीचं दर्शन घेतलं त्यांना समाधान वाटतं। त्याच्यातून बाबांची आणि एक अलौकिक संत असते आणि त्यांची आमच्या गावात कृपा झाल्यामुळे संपूर्ण उत्सवाचं वातावरण पसरलेलं आहे। आणि पाणी असेल तर आणि मित्र वासुदेव नारायण ठोले हे सर्व कीर्तनकार प्रवचनकार यांच्या माध्यमातून ते बोलत असतात आणि त्यांचा चांगला सहकार्य उत्साहदायी मार्गदर्शन असते आणि ते बाहेर फिरत असतात, त्यांना कीर्तनाचा अनुभव आहे आणि आपल्या गावात म्हणजे चांगला कीर्तनकार यावा ही त्यांची अपेक्षा असते आणि त्या माध्यमातून करत असतात आणि त्यांना सहकार्य सर्व गावातून करत असतात। आणि त्यांचे वडील इथे पुजारी म्हणून काम करतात, त्यांनी विश्वास गांधी मंदिरात पुजारीची सेवा करत असतात आणि त्यांची सेवा अशी आपण चालू राहावं आणि हा ज्ञानयज्ञ सोहळा अखंडित चालू राहण्यासाठी मी बाबांकडून प्रार्थना करतो का एकदम चांगल्या प्रकारे सेवा चालू राहते आणि उत्तमोत्तम प्रगती अधिक होत राहो। आणि विशेष सांगायचं म्हणजे आज पहिल्यांदाही सेवा जेवणाची कैलासकडे वंदनकडे आहे आणि अशी प्रत्येकाची सेवा असते जेवणाची आणि योग्य प्रकारे सरकारी गावाच्या महिला विशेष म्हणजे महिला आणि पालख्या आमच्या गावात जवळ 7-8 पालख्या निघतात। 2 तारखेला पालख्यामध्ये इथे पण उत्सव असतो, इथे पण उत्सव असतो, गणेशाची पालखी असते, अमृतराची पालखी असते, बरोबरची पालखी असते, हे सर्व 7-8 पालख्या गावात निघत असतात आणि सर्व पालख्यांचा असाच उत्सव असतो। ही विशेष म्हणजे लोणार गावचे एक वैशिष्ट्य आहे का सर्व
कारण सर्व जातीचे लोक राहतात आणि सर्व जुन्या गोविंदाने राहत असतात हे महत्त्व आणि हीच माऊली त्यांना पाठवदेवाला अशीच एकत्र नांदो हीच माऊली त्यांनी प्रार्थना करतो रामकृष्ण आहे. आज या आमच्या संस्थेचा कल्याण संस्थेचा आणि लोणार संस्थेचा असा नियम आहे का आमचा कुठलाही प्रतिनिधी ते पावती मागण्यासाठी जात नाही. पावती मागण्यासाठी पुढे जात नाही आणि इथे स्वखुशीने दिलेली देणगी स्वीकारली जाते. तरी सुद्धा हा मोठ्या उत्साहात ज्ञानेंद्र सोहळा संपन्न होतो. कारण मी पण प्रत्येक गावात फिरत असतो. ती एक प्रत्येक डेव्हलपर यांच्या त्यांच्याकडे पावत्या असतात. तसं आमच्याकडे काही नाही. इथे मंदिरात आमच्याकडून देतात पावत्या पण इथे स्वखुशीने आणून देतात. आमचा कुठलाही प्रतिनिधी मागायला कोणी जात नाही आणि हे मोठं वैशिष्ट्य. तरी पण हा देवाचा कार्य होत असतो. कारण आपण जो चांगल्या भावनेचा कार्यक्रम करतो तो होत असतो आणि ही काही शिल्लक राहील त्याच्या मंदिरासाठी संस्थेसाठी ती कामं येते आणि एक आपला एक आदर्श आहे आमच्या संस्थेचा. आमचा कुठल्याही पद्धतीच्या मार्गासाठी हे आमचे कार्यक्रम होत असतो आणि त्यासाठी गावातले लोक असतात एकदम तत्पर असं काम करण्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. कारण हा एकट्याचा नव्हे खेळ सगळे मिळून करतील तर हा कार्यक्रम शोभा येतो. त्याची शोभा होत राहो हीच देवबाबांची प्रार्थना आणि सर्व देणगीदारांचे इथे आणून देतात त्यांचे मनापासून आभार. आज इथून जी चालू होईल देणगी तर कार्यक्रमाला लोक जसे येतील तसे पाहून आले असतात. आमची कोणाकडं मागत नाही काही नाही. जे जुने पण 100 पैसे ती स्वीकारले जातात. त्यामुळे सर्वांचे मी देणगीदारांचे मनापासून आभार. जसे मग ग्रामस्थांचे महिला मंडळांचे नवतरुण युवकांचे वरिष्ठ आहेत. कारण हा सप्ताहाला वरिष्ठही चालू केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हालाही शिकायला भेटलं. सर्वांचे त्यांचे मोठा योगदान आहे. कारण ते सकाळी लवकर उठून संध्याकाळी पण लवकरच स्वयंपाक करण्याचं काम करून आणि सतत अन्न बनवणं काम सोपं नाही आणि एवढी मेहनत घेणारे जे आचार्य मंडळ आहे त्यांचे विशेष आभार. कारण त्यांच्यामुळे आपल्याला चविष्ट जेवण जेवायला मिळतं. त्यांना सुद्धा उदंड आहे माऊलीची प्रार्थना आणि ते जर आपल्याला व्यवस्थित स्वयंपाक केलं तर आपला सत्ता किंवा काय ज्ञानेंद्र सोहळा आले त्यात व्यवस्थित म्हणजे हे येणार नाही. कारण जेवण जर व्यवस्थित नसतं लोक आपल्याला हे करत त्यांच्यामुळं आपल्याला व्यवस्थित शोभा आहे कार्यक्रमाची. आणि कार्य कसं झालं एवढी मंडळी असतं आज सुद्धा एवढी मंडळी आहे. कारण ते जेवण व्यवस्थित बनवताना आपल्याला जेवायला भेटतं मंडळी जेवायला भेटतं आणि आपल्याला फक्त ताटावर जाऊन मसाला पकवले जातो. खरी मेहनत त्यांची आहे. अशा लोकांचे मनापासून आभार. कारण ही सेवा सगळ्यांना लाभत नाही. बरोबर आचार्य मंडळांची पुन्हा एकदा आणि संपूर्ण लोणार गावातील आचार्य मंडळी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महाप्रसादामध्ये विस्तारमध्ये दिलेलं आहे ते शांतीबाई बचत गट लोणार यांच्याकडून आहे. त्यामुळे धन्यवाद. कृपया सगळ्या मंडळीला विनंती आहे आपण वाढण्याची जबाबदारी आहे. दोन्ही पात्रामध्ये आणलं जाऊ नका. आधीमध्ये विनंती आहे. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असला मी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित करतो की आपल्या समोर धर्म त्याबद्दल माहिती देणं धर्म कसा टिकला पाहिजे त्या पद्धतीत भाग कळवायला असतो. खरी म्हणजे धर्माची सेवा दिघे साहेब असताना म्हणजे गुरुपरंपरा जशी परंपरा चालली तशी गुरुपरंपरा दिघे साहेब असताना पहिले सुरुवात जी झाली ते मलंगडापासून धर्माची सुरुवात झाली. कारण मलंग पहिले हाजीमलंग म्हणून आपल्याला तिथं हिंदूंना कुठे इथे नव्हती आणि त्या हाजीमलंगचं नाव श्री मलंगड करण्याचे पहिले गुरु म्हणजे दिघे साहेब होते. दिघे साहेबाचा वारसा लावलेले अशा अनेक ठिकाणी आमची मंदिरं जे जे पीर आतापर्यंत आहेत तर 25 ते 40 मंदिरं पीरांच्या पैकी आतापर्यंत आम्ही 20 ते 25
जे दर्गा आहे त्या दर्गा आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. याच्यामध्ये वसुंधरा गोरे कीर्तनकार, आमचे राष्ट्रीय कीर्तनकार वाणिंगे महाराज, विचिते महाराज यांच्या प्रेरणेने हा संकल्प चालू आहे. तर या पुढच्या वाटचालीत सगळ्या ग्रामीण गावाला महाराजांना धन्यवाद देतो. रामकृष्ण. जय जय सचिव स्वरूपा स्वामी गणराया अवतरणासी गोवर्धनमूर्तानाया जय देव गुरुगुरु संगतनाथनांदे अभिलाषी शेखरनाथमुने आयनासी केतु जपवरोगणिशोधयासी लीलामाते गणे नामवदेहासी जय देव स्वामी गणराया अवतरणासी गोवर्धनमूर्तानाया जय देव गुरु जीवा जीवाणो तुमना हरि गणनाथ पोतेया भजना आचार्य गुरुवर तुझी भजना इकडे पावे तिकडे तुझी नैना जय देव जय देव जय जय सच्चिद स्वरूपा स्वामी गणराया अवतरणासी गोवर्धनमूर्तानाया जय देव लीला अनंत केला पंकज सगळाच वेदविलाचा हरी वाणूल जवेश शराधे जीवन वापेश तेरा ब्रह्मगिरी सागरवाचा नाश जय देव जय देव जय जय सच्चिद स्वरूपा स्वामी गणराया अवतरणासी गोवर्धनमूर्तानाया जय देव जय देव योगी वारुळ केले कैका संपन्न सर्वे भक्ता लागे विठ्ठल दर्शन ओ सिंधु आतरना होता कवचन स्वामी दासगणचे मान्यता कवण जय देव जय देव जय जय सच्चिद स्वरूपा स्वामी गणराया अवतरणासी गोवर्धनमूर्तानाया जय देव जय देव महारती ज्ञान राजा महाकैवल्य तेरा सेवकी साधू संत मनुवेला माझा आरती ज्ञान राजा आरुपे कालजगी हित गेला ती कोणी अवतार पांडुरंग नाव घेविले जामी आरती ज्ञान राजा करता प्रिय बोले विश्वसमाजी केली रामाच्या मानसरी पाय दत्ताच ठेविले आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दासरी राम आरती तुकाराम रागवे सागरात पाषाण तारिले कैसे तुकोबाने आपल्याला केले आरती तुकाराम चुकीता तुलनेशी ब्रह्मा तुकाचे आहे बनवले रामेश्वरी चरणे भक्तान केले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दासरी राम आरती तुकाराम स्वामी तुकाराम वंदे गजानन गजानन साहिल पात्री सर्वे आनंद सुजने रामे वाय मने जय गुमय पार गुमय जय गुमय ही दिवाळी माझी आस धर्मोलगी द्वारा पुनरिता वारी सुमोने हरी
संत सोड सर्व कारण चंद्रभागे पंढरीचा हृदया कुळा कल्पनेची अहंकाराचा कल्पनेची बाधा गणिते तुझ प्रती आहे या संतास निरवीची मधुरी त्यामुळे आता उदार तुरी भरटे पायी या संतास निरवीची मधुरी आनंद तुकी ब्रह्मांडायक योग्यार परब्रह्म सचिदानंद अप्रतिभारक निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव दुसरारणी हरि समान जाचे बल वशिष्ठ सम सर्वदा तधीह्य चित्त ते निर्मल असे असुनिया खरे भरी भरी पिसा भासतो तया गुरु गजानन प्रति सदा गणू वंदितो। ब्रह्मांड नायक गुरु गजा